नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला तिखट चटपटीत खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा। ही रेसिपी बनवायला फक्त 10 मिनिट लागले आहेत आणि हे खाऊन एकदम भारी वाटतं। चला तर मग मुंबईची फेमस रेसिपी बनवूया। तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे, थोडं तेल घातलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं बटर घातलं आहे। तुम्ही फक्त बटर किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल। तर इथे मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तो आपल्याला थोडासा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे। कांदा जास्त भाजून घ्यायची गरज नाहीये। तर इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी पेस्ट वापरली तरीही चालेल। यामध्ये आपण टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटच फक्त आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालूया, म्हणजे याची टेस्ट आणखीनच छान लागेल। 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धनेपूड, थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल तिखट हे घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। 10 ते 15 सेकंदच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी जिरेपूड आणि चाट मसाला सुद्धा घातला होता, ती क्लिप रेकॉर्ड झालेली नाहीये। कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। कोथिंबीर लास्टला घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम मस्त राहील। मीठ घालूया चवीनुसार। मीठ घालून पुन्हा एकदा छान हे मिक्स करून घेऊया। माझं मीठ सुरुवातीला घालायचं राहिलं होतं, त्यामुळे मी इथे शेवटी घातलेलं आहे। छान असा आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे। आता आपण हे एका बाजूला करून घेऊया। इथे आपण तव्यावर अर्धा चमचा बटर घातलेला आहे, त्यामध्ये शेजवान चटणी घातली आहे आणि पावभाजी मसाला, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मसाला हा थोडासा परतून घ्यायचा। आता इथे आपण मसाला पाव बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी मोठा पाव असतो ना तो घेतलेला आहे। तुम्ही छोटा पाव घेतला तरीही चालेल। आता आपण जो बनवलेला मसाला आहे ना तो यामध्ये घालायचा आणि वरून दुसरा पाव ठेवायचा आणि या मसाल्यामध्ये छान असं मस्त कोटिंग करून घ्यायचं याला। हा पाव छान भाजून घेतलेला आहे आणि बाजूला ठेवून दिला आहे। दुसरा पाव जो आहे ना आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत। तर इथे मी दुसरा पाव घेतलेला आहे। आपण तयार केलेला जो मसाला आहे ना तो यामध्ये घालायचा आणि एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये, सांगा पाहू। यामध्ये आपण चीज घालणार आहोत। एकदम भरपूर असं चीज घालायचं, म्हणजे खायला एकदम मस्त लागतं। बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की बाहेरच्यासारखी टेस्ट आली नाही, तर याच्यामुळेच, कारण जे बाहेर लोक वापरतात ना ते भरपूर सारं चीज वापरतात, त्यामुळे त्यांच्या पदार्थाला खूप चव येते आणि आपण घरी कितीही स्वच्छतेने बनवा तरीसुद्धा त्यांच्यासारखी टेस्ट येत नाही। तर इथे मी दोन्ही पावला छान मसाल्याचं कोटिंग करून भाजून घेतलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। फक्त अर्धाच मिनिटं भाजायचं आहे याला। चीज मेल्ट झालं की लगेच याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता मी इथे एका प्लेटवर हे काढून घेतलेले आहेत। मस्त याच्यावर भरपूर सारं चीज घालायचं, म्हणजे खायला सुद्धा एकदम मस्त हे मसाला पाव लागतील। तर इथे आपला मसाला पाव बनून तयार आहे। गरमागरम सर्व करा, याला अजिबात चटणीची काहीही गरज नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा मसाला पाव एकदा नक्की बनवा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।